तर आपल्याला दिल्लीला नाही जायचं आहे, त्यामुळे आपल्याला एक्झिट मारावं लागणार. आपण एक्झिट घेतलेला आहे. सो कशाला काय. सो आम्हाला आता नॅशनल हायवेवरती घेऊन जात आहे. आम्हाला माहीत नाही इथे बाईक अलाउड आहे की नाही, फुकटची फाईन कोण भरत बसणार आहे. सो त्यामुळे आम्ही थांबलो. आम्ही विचारलं इथे 1-2 जणांना, तर त्यांनी सांगितलं की नाही अलाउड आहे बाईक, तुम्ही जाऊ शकता. सो आता आम्ही आता नॅशनल हायवे चढतोय, NH 48. चढलो आम्ही नॅशनल हायवेला आता. वाव आहे ती एकच फाईल मोठी. ओ भाई साहब, हसत बसलाय तो पागल चला. मोरया मोरया. गुड मॉर्निंग गाईस. सो आता वाजले आहेत 10. आम्ही दर्शन करून निघालो आता उज्जैनसाठी. उज्जैन महाकाल. सो आता आपण आपल्याला दाखवत आहे 12 तास. 12 तास दाखवला पोचायला. काही फुटेज माझी व्हिडिओ येत नाही आहे, खूप मोठे जास्त झालेले आहे. 4K मध्ये खूप जास्त MBचे झाल्यामुळे ते डाउनलोडच नाही होतं माझ्या मोबाईलमध्ये. माझ्या मोबाईलची स्टोरेज 128 GB आहे आयफोनची. सो प्रॉब्लेम असं होतं की ते 128च्या वर आहे ती एकच फाईल मोठी. ओ भाई साहब, हसत बसलाय तो पागल चला. श्रीश्याम नगरी आता आपण सोडतोय. जय श्रीश्याम. परत एकदा आपण करतोय हरे का सारा बाबा श्याम हमारा. सो आपण सोडतोय ला. ह्याच्यानंतर परत येऊ आपण इथे. जय श्रीश्याम. लोक खूप लांबून लांबून येतात इथे. सो आता नगरीतून निघालोय. एकदा परत बाबांना बघू, द्वारला बाबांच्या. जय श्रीश्याम. इथून व्यवस्थित क्लिअर दिसतं. कसे पण चालवतात इथे, कसे पण विचार नाही करत, काय नाही करत, कसे पण चालवतात इथे. सो आता चाय नाश्ता आम्ही काय केला नाहीये, लगेच निघालो. कारण की जेवढं लवकर होऊ शकेल तेवढं लवकर आम्ही निघायचा प्रयत्न केला आहे. आता हे सिटीमधलं ट्रॅफिक एकदा क्लिअर झालं की टेन्शन नाही आपल्याला. आपण सटासट निघू शकतो. पाण्याची ताण लागली आहे. सो आता आम्ही मस्तपैकी नाश्ता केला इथे. आता आम्ही निघतोय इंदोरसाठी. सो आता आम्ही निघालोय. तो राईट मारला हायवे टच होणार, आम्ही हायवेला कनेक्ट होणार. सो 10 तास दाखवतात आम्हाला पोचायला.
नॅशनल हायवेला आपण कनेक्ट झालो आता. हे जे नॅशनल हायवे आहे ते 52 किलोमीटर, नॅशनल हायवे 52 21 किलोमीटर चालवायची गाडी आता. त्याच्यानंतर NH48 लागणार. NH48 ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. 52 थोडा खराब आहे, 48 जरा चांगला आहे. आता आपण चालू बघू कसं आहे. ओ माय गॉड, बघितलं आता गाय कशी आडवी आली. हे या साईडला कॉमन आहे. अरे आपली स्पीड 80 होती, कंट्रोलमध्ये होती आपली गाडी, त्यामुळे आपल्याला काही त्रास नाही आहे. आपण गाडी सुरळीत चालवतो, आरामात चालवतो, काही नाहीये काही नाहीये. आणि गाडी आपली जेरी आपली मस्त कंट्रोल मध्ये, आपल्या कंट्रोल मध्ये मन आपलं एकमेकांना जोडलेलं आहे त्या गाडीवर. माझी भावना ती समजते, तिची भावना मी समजतो. हिला काय झालं तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला काय झालं तर तिला त्रास होतो, असं सीन आहे. म्हणजे ते आपल्याला कधी धोका देत नाही ना आपण कधी तिला धोका देत नाही. इथे स्पीड लिमिट 60ची आहे, इथे 60च्या वरती नाही चालू शकत, गुगल मॅप सांगत आहे. स्पीड कमी करायची. हा माहित नाही, इथं कॅमेरा वगैरे लागले असेल तर फुकटच्या फाईन लागायची. एक गॅरेज भेटलाय, तिथं आपण टाकून घेऊ ब्रेक पॅड. त्यांना टाकता येतात असेल तर टाकून घेऊ आपण त्यांच्याकडून. श्रीश्याम भैया जी, ब्रेक पैड डाल दे सकते हो? मेरे पास ब्रेक पैड है उसके। जी लगा देता हूँ. सो आता आपण जयपूर हायवे सोडतोय, म्हणजे जयपूरला आपण पोहोचलोय. जयपूर इंदोर हायवे आपण आता पकडणार, उदयपूर इंदोर जे काय असेल. दिल्ली इथे अजमेर, उदयपूर, अहमदाबाद रोड.
सो आता आपण नॅशनल हायवे 48ला कनेक्ट होतोय. इथं मॅक्सिमम स्पीड 100ची असते. आता नाईट NH 48 लागलं आपल्याला. डायरेक्ट आपण मुंबईला पण कनेक्ट होईल हा. सुरत, अहमदाबाद, बरोद्रा, सुरत, अहमदाबाद हे सर्व जाणार इथूनच. मी विचारलं हात सोडायचाच नाही NH 48. सो आता आपण कनेक्ट झालो आहे. चलो आपण कनेक्ट झालो आहे नॅशनल हायवेला. एकदा जयपूरच्या बाहेर निघाल्यानंतर मग काय थोडं गाड्या कमी होणार. सो आपल्याला क्रूज कंट्रोल लावून चालवायला काय वाटणार नाही. आता जर सध्या गाड्या जास्त आहे त्यामुळे आपण क्रूज कंट्रोल लावत नाहीये. क्रूज कंट्रोलने कसं थकवा होत नाही. गाडी कंटिन्यू आपण चालू शकतो. होतं थकवा पण एवढं थकवा येत नाही. थकत नाही माणूस. आम्ही नॉनस्टॉप गाडी चालवली असती मुंबई टू आपला खाटू श्याम जे राजस्थान पर्यंत. पण थंडीमुळे आम्ही गाडी थांबवत होतो कारण की थंडी खूप वाढत होती. 10-12 डिग्री येत होती. त्यामुळे आम्ही मग विचार केला की नाही आपण सिटीमध्ये ब्रेक घेतलेलं बरं. हॉटेलमध्ये ब्रेक घेतलेलं बरं. तर त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये ब्रेक घेत होतो आणि जात होतो. सो आम्हाला आता नॅशनल हायवेवरती घेऊन जात आहे. आम्हाला माहित नाही इथे बाईक अलाउड आहे की नाही. फुकटची फाईन कोण भरत बसणार आहे. तर त्यामुळे आम्ही थांबलो. आम्ही विचारलं इथे 1-2 जणांना. तर त्यांनी सांगितलं की नाही अलाउड आहे बाईक तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही आता नॅशनल हायवे चढतोय NH 48. चढलो आम्ही नॅशनल हायवेला आता. वाव मस्त रोड आहे यार. हा तुषार रोड का मस्त भारी आहे. या रोडचा टोल पण द्यावा लागला तरी आपण देऊ. ट्रक वाल्याला विचारतो. त्या लेनला येतो. ट्रक वाल्याला विचारतो. बाईक अलाउड आहे ना. बाईक अलाउड आहे ना. काय बोलला. अच्छा
रात्री इथून थोडी आलेलो आपण, इथून नाही आलेलो. सो एक ब्रेक घेतला आता मस्तपैकी. ब्रेक घेतला, पाणी पिलं आणि थोडं फ्री झालो स्ट्रेचिंग विचिंग करून. कारण की आता नॉनस्टॉप 23 किलोमीटर चालवायची आहे गाडी. त्यानंतर टर्न दाखवत आहे, बघू काय ते. एक्सप्रेस लागला आपल्याला, जयपूर रोड दाखवत आहे. जयपूर एक्सप्रेस आहे हा, मस्त आहे. थकलो तर आपण ब्रेक घेऊ. ओके बोलला. तर आता तर थकणं मुश्किल आहे, कारण की आज आता ब्रेक घेतला म्हणून 20 मिनिटं ब्रेक घेतला आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला 12:20 दाखवते आता. पण आम्ही ते अशा एक्सप्रेस हायवेवरती जर आम्ही 80च्या स्पीडला जर गाडी चालवतोय, 80-90च्या स्पीडला, सो आम्ही ऑलमोस्ट लवकरच पोहोचणार. 11 पण कमीच बोलतो आम्ही, 11 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आम्ही. बाईकचा टोल असेल तर आम्ही नक्की देऊ. एवढा मस्त रोड होता. आणि आम्हाला अशा रोडवरती चालवायला भेटलंच नाही ना, सीन असा आहे. आम्हाला अशा रोडवरती चालवायला भेटलंच नाहीये, म्हणून आम्हाला असे सुंदर रोड पण आम्हाला खूप चांगले वाटतात. की अशा रोडवरती आम्हाला जर चालवायला संधी भेटते, सो याचे टोल पण देऊ आपण. एवढे सुंदर रोड आहे हा. पण इथे टोल फ्री आहे, त्यामुळे टोल लागत नाही. काही ठिकाणी टोलवर चार्जेस आहे, बाईकचे पण 300-200 रुपये चार्जेस आहे. त्यामुळे या टोलला पण चार्जेस असते तर पे केले असते. पण खूप मस्त रोड आहे, एवढा सुंदर रोड आहे ना की विचार करून. सो आता आपल्याला एक्झिट घ्यावा लागणार आहे. इथे एक एक्झिट येतोय आपल्याला, तो एक्झिट मारावा लागणार आहे, कारण की पुढे बाईक अलाउड नाही आहे. बाईक अलाउड नाही म्हणजे अजमेरला जाणारा रोड आहे तो, आग्रा उग्रा सरळ जाणारा रोड आहे. आपल्याला जायचं आहे मुंबई, तर आपल्याला दिल्लीला नाही जायचं, त्यामुळे आपल्याला एक्झिट मारावं लागणार. तो आता आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे, पुढून एक्झिट आहे आपल्याला सर्व्हिस रोडनी. नॅशनल हायवे 52 ला एक्झिट मारायला सांगतोय, तर आपण एक्झिट मारतोय. ओके. आपण एक्झिट घेतलेला आहे. सो
इथून घ्यायचं आहे राईट. कशाला काय? वाव, का मस्त हॉटेल आहे. राधा राधा सरला बिहारी मंदिर. हे पण मंदिर मस्त सुंदर होतं. मोठं मार्बलचं मंदिर आहे. मस्त रोड आहे, हा पण सुंदर रोड आहे. सो सो आता आम्हाला लागलाय टनल.